राज्यातील सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता मोठी अपडेट. 25 मे पासून पुन्हा एकदा तुरीचे बाजारामध्ये तेजी येणार. मग का आहे सविस्तर अपडेट? आत्ताच्या मितीला आपण जर बघितलं तर हिंगणघाटमध्ये सर्वोत्तम दर 9,000च्या घरात गेलेला आहे. आता इथून पुढे तुरीचे बाजार कसे वाढणार, किती वाढणार याकडे आपलं लक्ष असणार आहे. चला तर पाहूया. स्थानिक बाजार समितीतील मागणी, पुरवठा आणि इतर घटकांच्या अन्वये लातूर, अकोला, वाशिम, हिंगोली, हिंगणघाट, अमरावती, काटोल या महत्त्वाच्या बाजार समितीमधील तुरीचे दर काय आहे, सविस्तर दर काय वाढत आहे, येत्या काही दिवसामध्ये तुरीचे दर कसा असणार आहे याविषयीचा सविस्तर लेखाजोखा आपण घेऊन आलो. गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तुरीचे दर जे स्थिरावलेले होते, आता आंतरराष्ट्रीय हालचाली, वाढती जे काही महागाई या सर्व घटकांच्या परिस्थितीमध्ये तुरीला चांगला बाजारपेठ आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. तुरीचे वातावरण चांगले झालेलं आहे आणि तूर डाळीला मागणी वाढलेली आहे. बाजार सुद्धा तेजीत आलेले आहे. या सर्व घटकांमुळे तुरीचे बाजारभाव सुद्धा आता वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि 80-85 रुपयापेक्षा जास्त बाजारभाव 90 रुपयापर्यंत सुद्धा सरासरी तूर बाजारात जाऊ शकतो. कारण आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. अमरावती असेल, नागपूर असेल, हिंगणघाट असेल, वाशिम असेल, जालना असेल, या 2 ते 4 बाजारपेठेमध्ये चांगली आवक आहे. बाकी सर्व ठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण. मग कोणते घटक महत्त्वाचे आहे तूर बाजारभाव वाढीसाठी? तर आंतरराष्ट्रीय हालचाली. आंतरराष्ट्रीय हालचाली जर आपण बघितला तर शिल्लक साठा असेल, मागणी असेल, या दोन्हीचा घटक सुद्धा महत्त्वाचा ठरतो. गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती होती. मग आता या युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुरीला मागणी मिळते का? सोयाबीनचे दर गगनाला भिडले आहे. त्याच काटलं बघायला आता डाळींचे बाजारभाव सुद्धा येत्या काही दिवसामध्ये वाढताना आपल्याला मिळणार आहे. कारण का, जे आपण स्टॉक करून ठेवणारं फूड आहे याच्यामध्ये तुरीचा समावेश होतो. कारण का बाकीचे पदार्थ आपण स्टॉक करू शकत नाही, परंतु डाळी आपल्याला भविष्यासाठी स्टॉक करणं गरजेचं असतं. कारण पुढील सीझन कसा येणार आहे याकडे आपल्याला अजून माहिती नाही. पीक होतंय का? कारण दुष्काळाचं सावटसुद्धा काही ठिकाणी आवलेलं आहे. मग अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेत महत्त्वाच्या इसेन्शियल्समध्ये याचा समावेश करून आपण स्टोअर केलेला आहे. मग आता ह्या स्टोअर केल्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होत आहे. सध्याचा दर असेल किंवा मागणी पुरवठा असेल आणि गरज असेल, या सर्वाचा विचार करता तुरीला इथून पुढे चांगला दर मिळणं अपेक्षित आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? आवक निर्यात धोरण असेल, आयात निर्यात धोरण असेल, त्याचप्रमाणे तुरीच्या विषयीची जे काही मागणी पुरवठा असेल, या सर्वाचा विचार करता तुरीला इथून पुढे चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तूर बाजाराची सविस्तर अपडेट. तुरीचे नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ जर आपल्यास आवडल्यास लाईक, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपल्या परिसरातील तुरीचा दर काय आहे हे रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत पाहायला मिळते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल. यापुढे तुरीची अपडेट नवीन सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.